हाय गाईज, गुड आफ्टरनून सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचं काहीतरी मी दरवेळेस स्पेशल वगैरे असं करण्याचं ठरवलं आहे. स्पेशल म्हणजे की व्लॉग वगैरे करायचं असं संडे टू संडे. त्यामुळे मी आज संडेला जाते आहे बाहेर एक मूवी बघायला. कोणता मूवी बघायला जाते मी तुम्हाला लवकरच सांगेन. मराठी मूवी आहे ॲक्च्युली तो. आणि मूवीला जाताना ॲक्च्युली आज मी एकटीच आहे, त्यामुळे मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की एकटी मूवीला कसं जातात. A few moments later. मी ना वडा घेतला आहे खायला. तर माझं आहे ना सगळं म्हणजे इडली वडा खाऊन झाला आणि त्या काकांकडची जी इडली आहे ना ती खूपच जास्त टेस्टी लागते. मला खूप जास्त आवडते ती, त्यामुळे मी नेहमी तिथेच खात असते. अच्छा, इकडून एंट्री आहे. फायनली मी पोहोचले आहे मॉलला आणि मी थोडी नर्वस पण आहे आणि थोडी हॅपी पण आहे की मी एकटी आली आहे. नर्वस याच्यासाठी की एकटी आली आहे पहिल्यांदा मूवीला. तर एक्सपिरियन्स कसा असेल काय असेल मला काहीच माहीत नाही. मी ट्रेलर पण अजूनही बघितलं नाही आहे त्या मराठी मूवीचं. तुम्हालाही दाखवेन मी लवकरच की कोणता मूवी मी बघते आहे असं. चला बघू, आता मूवी स्टार्ट व्हायला तर अर्धा तास आहे. मी काहीतरी अर्धा तासामध्ये मी काहीतरी खाते वगैरे इथं तर दिसतंय. बघते मी, चला तुम्हाला पण दाखवते मी कसा बघते मूवी. माझा एक्सपिरियन्स कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. येस, फायनली मी आली आहे मूवीला. 1:05 कमी आहे, मूवी चालू होणारच आता 1 वाजता. मी तुम्हाला खरंच दाखवते मी कोणत्या मूवीला आली आहे ते. ठीक आहे, तुम्ही पण बघा नक्की. मी खूप एक्सायटेड झाली ॲक्च्युली. मी फर्स्ट टाईम आली आहे गाईज. आत्तापर्यंत तर इंटरवलपर्यंत मूवी झाला आहे. इंटरवलला त्यांनी मधली सुट्टी असं केलं आहे आणि मला पण थोडंफार मधल्या सुट्टीचं आठवलं. तर ना ॲक्च्युली मूवी पूर्ण मराठी शाळेवरच आहे आणि इतकं छान त्यांची संकल्पना आहे, त्यांनी इतकी छान मांडली आहे त्याच्यात. वाव, मला खूप जास्त आवडला मूवी आणि मला बिलकुल पण वाटत नाही की मी एकटी आली आहे मूवीला असं. पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स होता तो. खूप छान एक्सपिरियन्स चालू आहे ॲक्च्युली. मधली सुट्टी झाली आता फायनली, आमची पण मधली सुट्टी झाली आहे. त्यामुळे सगळे पॉपकॉर्न वगैरे घेणार. मी पण जाते आता काहीतरी खायला. खूप छान मूवी ॲक्च्युली, तुम्ही पण यायला पाहिजे मूवीला. चला आपण बघू. मूवी स्टार्ट झाला की मी नक्की तुम्हाला पण सांगेन कसं मूवी आहे. चला बघा, मी मूवी बघते, तुम्ही पण या मूवीला. माझ्या आईची भाषा, पण मला कधी त्याची लाज नाही वाटली. कारण माझी भाषा चुकीची आहे असं मला शिर्के सर माझे कधी पण नाही बोलले आणि ते कधी सुधारायला पण नाही गेले उगाच. उलट सर मला बोलले, बबन तू तुझी मातृभाषा जपायला पाहिजे, तू तुझी मातृभाषा तर बोलच. मूवी बघून झाला आहे आता आणि मला खूप आवडला हा मूवी. मराठी भाषेसोबत खूप रिलेट करत होता आणि कदाचित मी थोडीशी जास्त रिलेट झाले कारण की मी पण एक मराठी शाळेतली मुलगी आहे आणि माझ्या बाजूच्या ज्या काकू होत्या त्या कंटिन्यू रडत होत्या. त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या कदाचित त्यांना मूवीमध्ये दिसत असेल. त्यामुळे मला हा मराठी मूवी खूप आवडला आणि सांगायचं खरं तर मला बिलकुल पण वाटलं नाही की मी एकटी आली मूवीला. कारण मूवी तो पिक्चर इतका जास्त छान होता, त्यामुळे मला खूप जास्त आवडला यार. तुम्ही सगळ्यांनी, मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी नक्की हा मूवी बघायला. खूप जास्त भारी आहे हा मूवी आणि माहीत नाही पण मी पण थोडीशी इमोशनल झाले.
बघताय की किती गर्दी आहे मूवीला, खूप जास्त गर्दी होती या मूवीला. माझा मूवी झाला आणि जाते घरी. मूवी खूप छान होता, तुम्ही पण बघितला पाहिजे. एक मराठी भाषेवर मूवी आधारित होता, छान, मला खूप आवडला. आता मी घरी जाते आणि संडे आहे त्याच्यामुळे घरचे सगळेच कामं आहेत, आवडते मी. भेटू आपण घरी. हाय, मी आले आत्ता मूवी बघून घरी. तर ना ॲक्च्युली मी एकटी गेलेली फर्स्ट टाईम, तर माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, अनुभव माझा खूप छान होता. तर मला असं काही वाटलं नाही की मी एकटी आहे, कारण की पूर्ण थिएटर फुल होतं आणि मी खूप शो बघितले की 1 वाजेचा, 2 वाजेचा, 3चा, पण 1चा शोमध्ये एक तिकीट मला भेटलं एकटीसाठीचं, त्यामुळे मी तो बुक करून गेले लगेच. तर ना माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप जास्त छान होता. आणि जसं त्यांनी सांगितलं की कॉलेजला गेल्यावर इंग्लिश बोलण्याचा त्रास वगैरे, त्या मूवीसोबत मी खूप कनेक्ट झाले आणि मला खूप जास्त आवडलं. खूप जास्त छान आहे, मराठी भाषेला जपायचं त्यात खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे. असं नाही की इंग्लिश भाषेला नाही जपायचं आपण, पण इंग्रजीत नाही बोलायचं, पण कुठे ना मराठी आपण विसरत जातो आहे, असं त्या मूवीतून त्यांनी मांडलेलं आहे. आणि अमेय वाघनी जी त्याची भूमिका साकारली आहे त्यात खूप छान उत्तम प्रतीने त्याने त्याचा रोल प्ले केलेला आहे. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय सगळ्यांना, आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करायला मला विसरू नका आणि मूवी बघायला पण विसरू नका. बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.